ओके. आजचा आपला टॉपिक आहे की आपण PYQजना कसं 95% मिळवण्यासाठी यूज करू शकतो. ठीक आहे. तर आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे की PYQ म्हणजे काय? PYQ म्हणजे तुमचे लास्ट इयरचे जे पेपर्स असतात, प्रिव्हियस इयर पेपर्स, तर त्यांना आपण काय बोलतो? PYQज बोलतो. प्रिव्हियस इयर क्वेशन्स. ठीक आहे. तर आपण ते किती कन्सिडर करतो? नियर अबाउट 3 to 5 इयर्स. ओके. आता बेस्ट काय आहे की 5 इयर्सचे तुम्ही काय केले पाहिजेत? कन्सिडर केले पाहिजेत पेपर्स. ओके. आता जर तुमच्याकडे पेपर्स नसतील तर तुम्ही काय करू शकता? टार्गेट पब्लिकेशन किंवा नवनीत पब्लिकेशनचे तुम्ही बुक्स वापरू शकता, जे की तुम्हाला काय असतील PYQवरती बेस्ट क्लब करून दिलेले असतील. आता ते बुक्स कसे तुम्हाला हेल्प करतील, त्यामध्ये कसं असतं, एक्झाम्पल देतो तुम्हाला मी, की फर्स्ट आपला चॅप्टर आहे सायन्सचा. कोणता चॅप्टर आहे? ग्रॅव्हिटेशन. तर मग ग्रॅव्हिटेशनमध्ये 5 वर्षात कोणते कोणते प्रश्न येऊन गेलेत ग्रॅव्हिटेशनमध्ये, तर ते प्रश्न तुम्हाला एकाच ठिकाणी विथ सोल्युशन किंवा विदाऊट सोल्युशन दिलेले असतात. मग आपण काय करतो की आपल्याकडे आता PYQचं बुकसुद्धा आहे आणि माझ्याकडे पेपर्ससुद्धा आहेत. ठीक आहे. तर मी म्हणेन की पेपर्स जे तुमच्याकडे असतील लास्ट इयर 5 वर्षांचे पेपर्स, ते तुम्ही एंडिंगला टेस्टसाठी यूज करू शकता. स्वतःचे जे आपण मॉक टेस्ट घेतो ना प्रॅक्टिससाठी, त्यासाठी तुम्ही यूज करू शकता. बट PYQ हा जो बुक आहे ना, हा तुमच्याकडे थ्रू आऊट इयर किंवा लास्ट 6 मंथ्स तरी असला पाहिजे. पण आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे. आपल्याकडे आता शेवटचे 40 ते 50 दिवस उरलेले आहेत. तर तुम्ही लगेच हा PYQचा बुक तुम्ही ऑर्डर करू शकता, किंवा तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देईन. ओके. तर आता मी PYQज का जास्त फोकस करतो आहे, तर त्याच्यामागे रिझन आहे की आपल्याला काय करायचं आहे की सपोज मला ग्रॅव्हिटेशन प्रिपेअर करायचं आहे. ऑलरेडी माझा प्रिपेअरसुद्धा आहे. बट तो 100% कधी प्रिपेअर होईल माहिती आहे का? की एखादा चॅप्टर 100% आपल्याला जर प्रिपेअर करायचा आहे SSCचा, 10th बोर्डचा, महाराष्ट्र बोर्डचा, तर तो कसा होईल? मी म्हणेन की जोपर्यंत तुम्ही PYQज नाही करत तोपर्यंत तो होणार नाही आहे. एक्झाम्पल, की सपोज आता मला एखादा टॉपिक मला प्रिपेअर करायचा आहे, तर तो मी कसा करेन की मी तो टॉपिक पिक करेन ग्रॅव्हिटेशनमधून, त्याच्यावरती मी अंडरस्टँडिंग करेन त्या टॉपिकची, त्याला लर्न करेन. ठीक आहे. आणि अंडरस्टँडिंग झाल्याच्या नंतर मी काय करेन, सिम्पली त्या टॉपिकवरती असणारे PYQज जाऊन मी बुकमध्ये बघेन. ठीक आहे. आता मी PYQलाच का एम्फसाईज करतो आहे, त्याच्यामागे एक रिझन आहे. काय रिझन आहे? की जर तुम्ही PYQ प्रॉपर केलेत, जर प्रॉपर केलेत, तर तुम्हाला बोर्ड्स कोणत्या स्टाईलमध्ये क्वेश्चन विचारतो, म्हणजे बोर्डचा एक पॅटर्न आहे क्वेश्चन विचारण्याचा, तो कुठल्या त्या टॉपिकवरती कोणते कोणते क्वेश्चन्स विचारू शकतो, कोणत्या पद्धतीने विचारू शकतो, कोणत्या मेथडने विचारू शकतो, हे तुम्हाला PYQ समजवेल. ठीक आहे. आता जर मला तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं झालं, तर मी तुम्हाला सायन्स किंवा मॅथ्समधून एखादा एक्झाम्पल देऊ शकतो. एक्झाम्पल, आपण सपोज लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल घेतला, त्याला आपण शॉर्टकटमध्ये LETV म्हणूया. तर त्याच्यामध्ये तुम्ही तो ग्राफवाला क्वेश्चन कायम बघितला असेल, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन येतो. ठीक आहे. आता ती ॲक्टिव्हिटी कशी असते की तुम्हाला X आणि Y दिलेला असतो आणि तुम्हाला काय काढायचं असतं, फायनली XY काढायचं असतं. ठीक आहे. आता हा क्वेश्चन मिनिमम 2 मार्क्सना रिपीट होतो. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला माहिती आहे की बाबा हा क्वेश्चन येणार आहे, तर मी पहिल्यांदा कन्सेप्ट लर्न करून घेतली की कसं मी इक्वेशनवरून व्हॅल्यूज क्रिएट, इथे सपोज मला व्हॅल्यू दिलेली आहे 0, तर मी इथली व्हॅल्यू कशी काढेन? ऑब्वियसली आपण जे इलिमिनेशन मेथडमध्ये यूज करतो, पुट करतो व्हॅल्यूज, त्या प्रकारे आपल्याला इथे काढायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे मला समजलं की एक्झॅक्टली हा क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो, प्रोबॅबिलिटी आहे, चान्सेस आहेत की ह्याचे 90% हा क्वेश्चन काय होऊ शकतो, रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. आता PYQचे क्वेश्चन्स ॲज इट इज रिपीट होतील का? तर ॲन्सर इज नो, नो रिपीट क्वेश्चन्स. पण कन्सेप्ट रिपीट होऊ शकते. ठीक आहे. कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपर करायचे आहे. मग PYQज रिपीट होत नाहीत, पण कन्सेप्ट रिपीट होते. मग आता जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला काय करायचं आहे, एखादा पहिल्यांदा आपला जर एक शॉर्टकटमध्ये जर रोडमॅप बघायला गेला, तर मी काय करेन, पहिल्यांदा टॉपिक पिक करेन. ठीक आहे.
टॉपिक पिक केल्याच्यानंतर मी त्याला तो प्रिपेअर करेन प्रॉपर, मला नोट्स वगैरे माझ्याकडे बनलेले असतील. त्यानंतर मी PYQ पिक करेन. ठीक आहे. जोपर्यंत मी PYQचे क्वेश्चन्स त्या टॉपिकवरचे रीड करत नाही तोपर्यंत माझा तो टॉपिक काय आहे, कम्प्लीट नाही आहे. तरच मी त्या टॉपिकला काय म्हणेन की तो काय आहे तुमचा टॉपिक 100% काय झाला आहे, कम्प्लीट झाला आहे फॉर द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आता तुम्हाला काय करायचं आहे की फायनली ज्यावेळी आपले सगळे टॉपिक्स प्रिपेअर होतील त्या चॅप्टरचे, त्यानंतर तुम्हाला एक छोटीशी टेस्ट करायची स्वतःला की बाबा मी जे प्रिपेअर केलं आहे ते मला येतं आहे का, मला आठवतं आहे का. ठीक आहे. मग त्याला आपण काय म्हणू शकतो की आपण रिव्हिजन करतो आहे त्या केसमध्ये. ठीक आहे. आता मला तुम्हाला ह्यातून काय एक्सप्लेन करायचं आहे की PYQचं इम्पॉर्टन्स एक्सप्लेन करायचं आहे की तुम्ही कितीही टॉपर असाल, किती हार्डवर्किंग असाल, स्मार्ट वर्किंग असाल, पण जर तुम्ही PYQs बरोबरीला नाही घेतलेत तर तुम्हाला 95% पडण्याचे चान्सेस तुमचे कमी होतील, 95+ जाण्याचे चान्सेस. ठीक आहे. पण जर PYQ तुम्ही बरोबरीला घेतलात तर एक ॲडिशनल तुम्हाला एक कॉन्फिडन्स देईल की PYQ मला हेल्प करतील 95 अचीव करायला. ओके. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. कोणत्याही प्रकारची हेल्प हवी असेल की तुम्हाला प्रूफ हवे असतील की दाखवा म्हणून की कसं क्वेश्चन्स रिपीट होतात, कन्सेप्ट रिपीट होते, कसं एखादा आपण पॅटर्न शोधू शकतो की क्वेश्चनची स्टाईल काय, कोणत्या प्रकारे विचारू शकतात क्वेश्चन्स, तर मी त्याची एक व्हिडिओ बनवेन. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. जर आवडली असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड